निसर्गाचा चमत्कार. सरनोबतवाडीतील आंब्याच्या झाडाला लागले तब्बल 2 किलो वजनाचे आंबे. जेवण म्हणजे फक्त पोट भरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो. करवीर तालुक्यातील सरनोबतवाडी येथे निसर्गाचा एक अनोखा चमत्कार पाहायला मिळत आहे. उजगाव येथील प्रगतशील शेतकरी कृष्णा संकपाळ यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला तब्बल 2 किलो वजनाचे आंबे लागले असून हा दुर्मिळ प्रकार पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. सरनोबतवाडी येथील NH4 महामार्गालगत असलेल्या त्यांच्या शेतामध्ये अनेक प्रकारची फळझाडे आहेत. याच शेतातील एका आंब्याच्या झाडावर साधारणतः 20 ते 25 आंबे लागले असून प्रत्येक आंब्याचे वजन जवळपास 2 किलोपर्यंत पोहोचले आहे. एवढ्या मोठ्या आकाराचे आंबे पाहून शेतकऱ्यांनी नागरिक आश्चर्यचकित झाले आहेत. यावेळी कृष्णा संकपाळ म्हणाले, मला पहिल्यापासूनच पिकांची ऊस, भात, फळझाडं याची पूर्ण आवड आहे. पहिल्यापासूनच वर्षाला मी 5 ते 7 कलमे स्वतः तयार करून शेतकऱ्यांना मी वाटतो प्रत्येक पावसाळ्यात. हा आंबा लागलेला आहे. या आंब्याबद्दल आपण या झाडाबद्दल काय सांगाल? ह्या झाडाबद्दल हे 15-20 वर्षापूर्वी आमच्या इथे राहायला होते बेळगावचे, त्यांनी आणून लावलेला. मी लहान होतो त्यावेळेला, मला पण काही समजत नव्हतं. त्यावेळेची व्हरायटी. साधारण त्या झाडाचे आंबे आतापर्यंत किती निघाले आहेत? त्या झाडाच्या साधारण आतापर्यंत 7 वर्ष झालं चालू झाले. फळ 7 ते 10 वर्ष झाली. गेल्या वर्षी जवळजवळ 70-80 आंबे लागले गेल्या वर्षी. हा 2 किलोचा आंबा जो आज लागलेला आहे, आज वाऱ्यासारखी बातमी त्याची पसरत आहे. हा पहिल्यांदाच लागलेला का ह्याच्या अगोदर बी लागलेले होते? त्याच्या अगोदर बी लागलेले होते. ओके. आम्ही ते लक्ष दिलं नाही. मग काल सहज काढूया म्हणलं आंब 2-3. मग एक काढला तर एक भला मोठा दिसला. मग त्याचे वजन मी प्रथम केले. 1 किलो 927 ग्रॅम वजन भरलं. कृष्णा संकपाळ यांनी सांगितले की हा आंबा विशेषतः लोणच्यासाठी प्रसिद्ध आहे. योग्य निगा, सेंद्रिय खतांचा वापर आणि नैसर्गिक पद्धतीने केलेल्या शेतीमुळे या झाडाला इतक्या मोठ्या आकाराचे आंबे लागले असावेत. या आंब्याची चर्चा आता संपूर्ण परिसरात रंगू लागली आहे. विशेष म्हणजे कृष्णा संकपाळ यांनी 1986 साली महात्मा फुले कृषी विद्यापीठ, कसबा बावडा येथे 2 वर्षाचे कृषी शिक्षण घेतले होते. शिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग करून ते आजही सेंद्रिय आणि शाश्वत शेतीला प्राधान्य देत आहेत. त्यांच्या शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाबरोबरच पारंपरिक शेती पद्धतीचा सुंदर संगम पाहायला मिळतो. संकपाळ यांच्या शेतात ऊस, भात यांसारख्या पारंपरिक पिकांसोबत आंबा, फणस, चिकू, पेरू, रामफळ, शेवगा, जांभूळ, नारळ अशा तब्बल 25 ते 30 प्रकारच्या फळझाडांची लागवड करण्यात आली आहे. विविध प्रकारच्या फळझाडांमुळे त्यांची शेती जैवविविधतेचे उत्तम उदाहरण ठरत आहे. कमी खर्चात अधिक उत्पादन आणि पर्यावरणपूरक शेती हा त्यांचा मंत्र आहे. त्यातूनच आज त्यांच्या शेतातील 2 किलो वजनाच्या आंब्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. निसर्गाचा हा अनोखा चमत्कार पाहण्यासाठी आसपासच्या गावांमधून नागरिक, शेतकरी आणि कृषीप्रेमी मोठ्या उत्साहानं भेट देत आहेत. सेंद्रिय शेती, योग्य व्यवस्थापन आणि निसर्गाशी जपलेलं नातं यामुळे सरनोबतवाडीतील या शेतकऱ्यांच्या शेतात 2 किलो वजनाचे आंबे लागल्याची चर्चा सध्या सर्वत्र रंगली असून हा अनोखा प्रयोग इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी उजगावहून विजय शिंदे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.